नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. विडणी येथे अज्ञात महिलेचा अंधश्रद्धेतून शुक्रवारी खून झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांच्या तपासात रोज नवनवे खुलासे येऊ लागले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी मृतदेहाचे अवयव शोधण्याचे काम सुरू असून रविवारी एका ठिकाणी शेतात मृतदेहाचे काही अवयव पोलिसांना आढळून आले. आज या परिसरात पोलिसांना खून करण्यासाठी वापरली जाणारी 3 शस्त्रे मिळून आली आहेत. खून करून 4ही दिशांना मृतदेहाचे अवशेष टाकून नैवेद्याचा नरबळी दिल्याचा पोलिसांना संशय आहे. बीडमधील आष्टी तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका गावातील मुलीच्या मृत्यूनंतर गावात एक अफवा पसरली आणि या अफवेमुळे गावकऱ्यांनी मृत मुलीच्या कुटुंबाला वाईट टाकल्याचं समोर आलं. HIV मुळे त्या मुलीचा मृत्यू झाल्याची अफवा गावात पसरली होती. मात्र आमच्या कुटुंबाबद्दल खोटी माहिती पसरवून बदनामी केली जात आहे असा आरोप या पीडित कुटुंबाने केलाय. लाखांदूर येथील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मेघा आकाश बनारसे या महिलेची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अयशस्वी झाली. त्यामुळे प्रकृती खालावल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत मृतदेहासह रास्ता रोको आंदोलनानंतर अखेर घटनेस जबाबदार असलेल्या 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सोमवारी मंत्रालयाकडे पाठवण्यात आलाय. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीच्या राखीव असलेल्या जागांवर निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीस जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र निवडून आलेल्या तारखेपासून 12 महिन्यांच्या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे. मात्र 2020 पासून पुढे झालेल्या ग्रामपंचायत, सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या अनेक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आष्टी, अंबाजोगाई, वडवणी, पाटोदा, माजलगाव, केज आणि धारूर या तालुक्यातील 413 ग्रामपंचायत सदस्य आणि 13 सरपंचांचे सदस्य रद्द केले आहे. महाराष्ट्र राज्यातील खासगी कंपन्यांना त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती सरकारला द्यावी लागेल. तसं न केल्यास या कंपन्यांना 50,000 रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. राज्यातल्या सरकार रोजगार विनिमय म्हणजेच एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कायदा 1959च्या जागी सामाजिक सुरक्षा संहिता 2020 आणण्याच्या तयारीत असल्याने यासंबंधीच्या नियमांचा मसुदा तयार करण्यात आलाय. यामुळे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज ब्युरो आणखी मजबूत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संघ मुख्यालयावरील मोर्चात सहभागी न झाल्याचे कारण देत प्रदेश युवक काँग्रेसने 60 पदाधिकाऱ्यांना कार्यमुक्त केल्यानंतर पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. कार्यवाही झालेल्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत दिल्ली गाठण्याचा निर्णय घेतला असून युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांनाच तात्काळ प्रभावाने पदमुक्त करण्याची मागणी राष्ट्रीय अध्यक्ष व राष्ट्रीय प्रभारी यांच्याकडे केली जाणार आहे. बोगस पीक विम्याचे बीड पॅटर्न आता धाराशिव आणि परभणी जिल्ह्यातही समोर आले आहे. धाराशिवच्या 565 शेतकऱ्यांनी शासनाला चुना लावल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. 1 रुपयात पीक विमा प्रकरणात कारवाई सुरू करण्यात आली. 1 रुपयात पीक विमा योजनेत गैरव्यवहार झाल्याचं प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आलं आहे. प्रकरणात 2 दिवसांपूर्वी काही जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास मुंबईतील भांडूप भागातील काही जणांना ड्रीम मॉलच्या बेसमेंटमधील साचलेल्या पाण्यात एक मृतदेह तरंगताना आढळला. त्यांनी तातडीने या संदर्भात पोलिसांना माहिती दिली. तत्काळ भांडूप पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून संबंधित तरुणीचा मृतदेह बाहेर काढला. मयत महिला साधारणतः 35 ते 40 वर्ष वयाची असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र अद्याप तिची ओळख पटलेली नाही. दहिसर मीरा रोड भागातील हॉटेलच्या बाउन्सर्सनी मराठी भाषेत बोलण्यास नकार दिल्यामुळे हिंदी मराठी वाद पुन्हा उफाळून आला. मराठीत बोलण्यास नकार दिल्यानंतर दोघा बाउन्सर्स सोबत झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ एका तरुणाने सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदी भाषिकांचा समाचार घेतला. या प्रकरणी दोघा बाउन्सर्सना मनसेने मराठीत माफी मागायला लावल्याचं समोर आलंय. कोरोना काळात सेवा देणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना शासनाच्या परिपत्रकानुसार कोविड प्रोत्साहन भत्ता देण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु त्या आदेशाला ग्रामपंचायत मार्फत केराची टोपली दाखवण्यात आली असून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक मानधनापासून वंचित आहेत. त्यामुळे शासनाने दखल घेऊन तत्काळ यांचे भत्ते देण्यात यावे, अन्यथा संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा अंगणवाडी कर्मचारी सभेचे विदर्भ विभागीय सचिव इम्रान कुरेशी यांनी दिलाय.
प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।